मी आहे रे. मी कोण? अरे मी आहे रे. राम नाही भास्कर आहे मी. भास्कर. भासू तू इथं कसा? आर माझ्या पोटावरची बिडकी हलव रे आधी. आय 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 माझ्या अंगाला हात नको लावू. काय झालंय? सकाळपासनं ग्राउंड साफ करीत बसलोय रे मी. तरी तुला म्हणत होतो ग्राउंड खोदू नको बघ. नंद्या कमूनच देवानी पैलवान पैदा केले असतील रे. कमूनच माझ्या नशिबाला सगळे पैलवान घातले असतील. कुठून मला दुर्बुद्धी सुचली असेल आणि मी 51 रुपयाची त्या पोरीची विकास निधीची पावती फाडली असेल रे. आय 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 आय. हे माय माऊली, मी कधी स्त्रियांचा अनादर केलाय? महिलांच्या सबलीकरणाला कधी विरोध केला? महिलांना 50% आरक्षणाचं विधेयक मंजूर झालं मी काय म्हणलो नाही. कारण या स्त्री प्रधान संस्कृतीचा मी पुरस्कार आहे. आणि अशा पुरुषाला एक स्त्री छळते. किती छळवाद मांडला त्या पोरीने माझा. किती अंग दुखायला लागलं माझं. अगं मला एवढे कष्ट दिले, त्या तारूला पण काहीतरी तर कष्ट दे. एवढं माझं अंग दुखायलंय. काहीतरी अशी आयडिया दे तिचं अंग माझ्यापेक्षा जास्त दुखलं पाहिजे. पारकाना रून गेली पाहिजे ती. अरे बाप, तुझ्या मूर्तीवरचं फूल पडलं म्हणजे तू मला कौलच दिलेलं आहेस माय माऊली. आता मी बघतोच तिच्याकडं. तारे आता तू सुटणार नाहीस माझ्या हात. यस, हे देवी माते आज मला पटलं. जगात देव आहे. तारू तारू ग तारू तुझं काय करू. गळा दाबून मारू का जमिनीत पुरू. बघ बघ नंद्या कशी घाम पुसायला लागली. आता ढेंडाळी लागन हिला घरी गेल्यावर. तारू आता जा बोंबलत घरापर्यंत स्कूटी ढकली. नंद्या देवीने आपली प्रार्थना ऐक. लईच खास नाचतो रे तू. माझ्या लग्नात नाचशील. काय होत आहे? काय झालं? पंक्चर झाली वाटतं. अच्छा ठीक आहे बघतो. काही प्रॉब्लेम झाला का मॅडम? अरे भास्कर तुम्ही? मित्राची वाट बघत होतो. नंदू डिग्रसकर येणार आहे म्हणून. काय प्रॉब्लेम झाला गाडीला? पंक्चर झाली बहुतेक. कशी झाली कोणाच ठाऊक. अरे मग तुम्ही मला फोन करून सांगायचं, मी आणली असती गाडी. उगाच गणगण केली तुम्ही. अंग दुखला असेल ना. खरंच किती सरळ आहे ना. हा दुसऱ्याला त्रास देणं सोपं आहे, स्वतःला त्रास झाल्यावर कळतं. बस आता बाम चुळीत. काही म्हणाला नाही कुठं काय म्हणलो मी. मॅडम ट्यूब बदलावी लागेल. अरे बदलला मग सांगत काय बसला. आता आमच्याकडे ट्यूब नाही आहे. कुलूप आहे का? लाव दुकानाला जा घरी. तुम्ही आता गाडी घरी घेऊन जा. मी सकाळी यांच्या घरी जाऊन ट्यूब बसवून दे. बरं साहेब तसं का होईना. फोन आहे का? मी आज माझा फोन विसरून आहे ना मॅडम. थँक्यू. थोडक्यात बोला. 17 रुपये बॅलन्स आहे. हॅलो दादा. अरे मी तारू बोलते. बोल ना. माझी स्कूटर पंक्चर झाली. मग येऊ का? नको नको, ते भास्कर आहेत ना. दे त्याला. हां देते. हा 1 मिनिट. हां कोण आहे? दादा आहे. हॅलो सर, चंद्रसेन दादांचा विजय असो. ती गाडी घेऊन घरी लाव. मी गाडी घेऊन आय 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 आग आय 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 आय. हे देवी माते, आजच मी तुला कौल लावला.
पण गाडी ढकलू ढकलू माझ्या पोटात यायला लागल्या तळा आणि तुला मात्र तारूचाच कानवाळा. कसला विचार करताय भाऊजी? सध्या कसं झालंय वहिनी, मी कोणचंही काम करायला गेलं की माझ्यावरच उलटायला लागलो हो. बघ नक्की नजर लागली तुम्हाला. हा? असं करा, बिब्बा मिरच्या आणि लिंबाचं तोरण बांधा दारावर. दारावर कशाला, डोळ्यावरच बांधतो माझ्या.